नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आम्ही जातोय आमच्या महाकाल देवीच्या मंदिरामध्ये। आज आमचा वार आहे आमच्या मंदिरामध्ये। तर आम्ही सगळेजण आमच्या मंदिरामध्ये जातोय। नाटक वगैरे आहे ठेवलेलं बघण्यासाठी। तर हे माझे मित्र आहेत माझ्याबरोबर, हे काही जण पुढे चालत आहेत। तर आता ही आमची इकडून जायची वाट आहे। इकडून हा माझा मित्र आहे, हा एक मित्र आहे। पण आले असतील का कंटिन्यू, आलो असतील कंटिन्यू। तर इकडून वाट आहे जाण्यासाठी शॉर्टकट मध्ये। काय ते सांगू नका, मी शॉर्टकट भेटतो। शॉर्टकटच आहे ना इकडे, एवढे चालू दिसतं ना। तिकडे घर आहे तिथे पाय पण दाखवतो ते का मागणं पडलो असतो। पुढे ना जात आहे, पुलावर आहे। ऋग्वेदाकडे बॅटरी आहे ना, ऋग्वेदाकडे बॅटरी दिसते ना। तर मित्रांनो, मंदिर आहे इकडे आमचा। जातोय, काढू काय भरपूर, बॅटरी पुरत नाही। काय म्हणतो? तर आता मंदिराजवळ येऊन पोचलोय आम्ही। हा नाही पुढे जाताय, घ्यायची बॅटरी। मित्रांनो, आता आम्ही आलोय मंदिराजवळ। मुले काय लाईट मंदिराजवळ आता आम्ही आलोय मंदिराजवळ। हा मंदिर आहे आमचं महाकाली देवीचं। इकडचं वातावरण आहे सगळं शांत। आमचं क्रिकेटचं मैदान आहे। इकडे आमचं क्रिकेटचं मैदान पण आहे। तर काळोखात दिसत नाही काय। चल जाऊया, चल क्या जातो आता वाटेतून आम्ही मंदिराजवळ। घरबाई पण असणार नाही मी पण ना पाय माफ पोहोचलं तर उद्या 10वी किती मित्रांनो, हा आमचं महाकाल देवीचं मंदिर आहे। आमचे नाटकवाल्यांचे घर आहे। अविस्मरणीय आठवणी ठेवून गेले आणि हीच पंचरत्न जणू इंद्र दरबारी सर्व देवांना वेळ लावून 33 कोटी देव भजनाच्या तालावर कसे करू लागतात ते या गजरातून मांडण्याचा प्रयत्न केले। गोवानी सांगितलं, अतिशय उत्कृष्ट गोवानी गजर घेतला बघा। गजरे गोविंदाला गजरातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केलाय गोवानी। ते तर व्हायलाच हवं गोवा, पण आजकालची भजनं कशी चालतात
चिन्मय येतो होता थांबलं पाहिजे म्हणून हा गजर ऐकवतोय कारण सगळे थकले नाही आणि तुम्हीही नाही म्हणून त्यांनी आपल्याला भजनी मित्रांनो आता देवीची आरती सुरू झालेली आहे बरं सुरू झालंय काय थांब आधी मी फोडी करते काय लावलं काय